हाय फ्रिक्वेन्सी फेशियल प्रेझेंटेड बाय स्मिता विथ स्मिताज ब्युटी वर्ल्ड. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाय फ्रिक्वेन्सी फेशियलबद्दल जाणून घेणार आहोत. ही फेशियल जी आहे हाय फ्रिक्वेन्सी किंवा ट्रीटमेंट जी आहे ही ज्या स्किनवरती जास्त प्रमाणात ॲक्ने आहे तर अशा टाईपसाठी खूप बेस्ट अशी ही ट्रीटमेंट मानली जाते. तशी तर ही ट्रीटमेंट ऑल स्किन टाईपनुसार किंवा प्रत्येक प्रकारच्या कंडिशनवरती बेनिफिट देते आणि ही खूप सेफ अशी ट्रीटमेंट मानली जाते. म्हणजेच या ट्रीटमेंटमधून मिळणारे रिझल्ट हे खूप छान असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हाय फ्रिक्वेन्सी फेशियलबद्दलची पूर्ण थेअरी किंवा मग ही ट्रीटमेंट. सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की व्हॉट इज हाय फ्रिक्वेन्सी फेशियल. म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी फेशियल म्हणजे काय. तर हाय फ्रिक्वेन्सी फेशियल ही एकदम इफेक्टिव्ह आणि ॲडव्हान्स स्किन केअर ट्रीटमेंट आहे. ज्या ट्रीटमेंटमुळे वेरियस टाईपच्या ज्या स्किन टाईप्स आहेत, म्हणजे वेगवेगळ्या टाईपच्या स्किन असतील, त्याच्यावरती जी काही कंडिशन असेल, जे काही प्रॉब्लेम्स असतील ते दूर करण्यासाठी या हाय फ्रिक्वेन्सी ट्रीटमेंटचा फेशियलमध्ये यूज केला जातो. कारण यामध्ये जे काही इलेक्ट्रोड यूज केलेले असतात ते काचेचे असतात. म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी मशीन ची ट्रीटमेंट करण्यासाठी काचेचे इलेक्ट्रोड असतात आणि त्याच्यामध्ये निऑन आणि ऑर्गन नावाचा गॅस तयार होतो आणि त्याद्वारे विद्युत प्रवाह जी काही एक लाईट किंवा असं म्हणू शकतो की आपण एक करंट तयार होतो, तो त्या करंटद्वारे स्किनवरती ट्रीटमेंट केली जाते. त्यामुळे या ट्रीटमेंटमुळे स्किनचे जे काही टिश्यू असतील त्याच्यामध्ये हीट निर्माण होते, हीट प्रोड्यूस होते आणि स्किनमधील ऑक्सिजनची पातळी वाढते आणि जे बॅक्टेरिया आहेत ते किल होण्यास मदत होते. तर या ट्रीटमेंटचे असंख्य असे फायदे आपल्याला पाहायला मिळतात. तेच हाय फ्रिक्वेन्सी या करंटला ऑक्सिलेटिंग किंवा टेस्ला करंट या नावाने सुद्धा ओळखले जाते. टेस्ला नावाचे एक सायंटिस्ट होते आणि त्यांनी या करंटचा शोध लावल्यामुळे या करंटला टेस्ला करंट असं म्हटलं जातं किंवा मग त्याला व्हायोलेट रेज असे सुद्धा म्हटले जाते. आणि हा जो हाय फ्रिक्वेन्सीचा जो करंट आहे हा अल्टरनेटिंग करंट आहे. म्हणजे याची जी फ्रिक्वेन्सी असती ती 2 लाख सायकल्स हर्ट्स इतकी पर सेकंडला असती. म्हणजे पर सेकंडला हा करंट आहे तो 2 लाख सायकल्स इतकं कंप्लीट करत असतो, इतकी त्याची फ्रिक्वेन्सी असते. आणि हाय फ्रिक्वेन्सी ही हर्ट्समध्ये मेजर केली जाते, मोजली जाते आणि त्यामुळे जे टिश्यू आहेत आपल्या स्किनचे तिथं हीट प्रोड्यूस होत असते. नेक्स्ट आपण जाणून घेणार आहोत बेनिफिट्स ऑफ हाय फ्रिक्वेन्सी फेशियल. म्हणजे या हाय फ्रिक्वेन्सी फेशियलचे फायदे काय काय आहेत. तर याच्यामध्ये पहिला जो आपल्याला स्किनसाठी फायदा होतो तो म्हणजे ट्रीट्स ॲक्ने. म्हणजे ही जी हाय फ्रिक्वेन्सी फेशियल आहे जी खूप ऑइली स्किन आहे, ज्या स्किनवर खूप पिंपल्स आहे, इन्फेक्शन आहे, जी स्किन खूप ऑइली आहे, ज्या स्किनवर खूप सीबम प्रोड्यूस होतं, तर त्यामुळे त्या स्किनवरती खूप इन्फेक्शन झालेलं असतं आणि असंच इन्फेक्शन दूर करण्यासाठी आणि त्या ॲक्नेमधील पिंपलमधील जे बॅक्टेरिया आहे त्याला नष्ट करण्यासाठी या हाय फ्रिक्वेन्सी ट्रीटमेंटचा यूज केला जातो. म्हणजे जे ॲक्ने आहे त्याला ब्रेकआउट केलं जातं आणि त्याच्यामधील घाण ही दूर केली जाते, त्या बॅक्टेरियाला किल केलं जातं. नेक्स्ट इफेक्ट आपल्याला स्किनसाठी मिळतो तो म्हणजे अँटी एजिंग. अँटी एजिंग म्हणजे ज्या स्किनवरती जी स्किन खूप लवकर अशी वृद्ध दिसते, ज्या स्किनवरती खूप बारीक अशा फाईन लाईन्स, रिंकल्स, सुरकुत्या, बारीक रेषा, खूप डिहायड्रेटेड अशी दिसायला लागते स्किन, कारण वयापेक्षा पण जास्त ती स्किन एजिंग झालेली दिसते. म्हणजे त्याच स्किनच्या एजिंगला रोखण्यासाठी या ट्रीटमेंटचा आपल्याला यूज होतो. यामध्ये आपल्याला स्किनमध्ये इलास्टिन आणि कोलाजिनचं जे उत्पादन आहे ते उत्तेजित होतं, स्टिम्युलेट होतं आणि त्यामुळे त्या स्किनवरील ज्या काही फाईन लाईन्स आहे, रिंकल्स आहे त्या दूर होण्यास मदत होते. स्किनमधील जो टाईटनेस आहे तो टाईटनेस वाढतो आणि स्किनची जी लवचिकता आहे, इलास्टिसिटी आहे ती सुद्धा चांगली होण्यास मदत होते. नेक्स्ट इफेक्ट आपल्याला मिळतो तो म्हणजे इम्प्रूव्ह सर्क्युलेशन.
म्हणजे अभिसरण, जे स्किनचं अभिसरण आहे ते चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये चांगली वाढ होते, ते सुधारतं. म्हणजे काय तर स्किनमधील जी अभिसरण होण्याची जी प्रक्रिया आहे किंवा ब्लड सर्क्युलेशन जी स्किनमध्ये होण्याची जी एक प्रक्रिया आहे ती चांगल्या पद्धतीने वाढते आणि त्वचेमधील जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते दूर होण्यास मदत होते. स्किन हिलिंग होण्यास सुरुवात होते, ती रिज्युव्हिनेट दिसते, म्हणजे एक युथफुल ग्लो असा स्किनवरती दिसायला लागतो. नेक्स्ट आहे श्रिंक्स पोर्स. आता श्रिंक्स पोर म्हणजे काय तर ऑइली स्किन जी असते त्याच्यावरती खूप ॲक्ने पिंपल्स असतात, खूप सीबम प्रोड्यूस होत असतात आणि अशा टाईपच्या स्किनमधील जे पोर्स आहेत, ज्याला रोमछिद्र म्हटलं जातं स्किनचं, तर ते कालांतराने खूप मोठे होतात आणि त्याच्यामध्ये खूप घाण होते तयार. त्यामध्ये ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स, सीबम वगैरे असे सगळं इन्फेक्शन तयार होतं. तर या मोठ्या रोमछिद्रांमुळे किंवा जे पोर्स आहे हे मोठे झाल्यामुळे त्यात इन्फेक्शन हे जाऊन बसतं, ते बाहेर पडत नाही. त्यामुळे या ट्रीटमेंटमध्ये ही ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर ते पोर्स बारीक होण्यास सुरुवात होते आणि पोर्स एकदा बारीक होण्यास सुरुवात झाली की त्या स्किनमधील जे काही तयार होणारं ऑइल आहे, सीबम आहे किंवा ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स हे तयार होत नाहीत आणि ते पोर्स बंद असल्यामुळे जे इन्फेक्शनचे चान्सेससुद्धा कमी होतात. नेक्स्ट आहे रेड्युसेस पफिनेस. तर रेड्युसेस पफिनेस म्हणजे काय तर तुम्ही पाहिलं असेल की डोळ्यांच्या खालचा जो भाग असतो, कधी कधी असा लेडीजचा तुम्ही पाहिला असेल फुगीर असा दिसतो, तिथे अशी स्किन तयार झालेली असते डोळ्यांच्या बरोबर खालच्या साईडला, तर त्याला पफिनेस म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये जे काही विषारी द्रव्य असतात त्यामुळे तो पफिनेस तिथे तयार होतो. तर या ट्रीटमेंटमुळे तिथे लिम्फॅटिक ड्रेनेज होतं. लिम्फॅटिक ड्रेनेज म्हणजे त्या स्किनमधील जी काही घाण आहे, विषारी द्रव्य आहे ते बाहेर काढून टाकण्यास या ट्रीटमेंटमुळे मदत होते आणि डोळ्याखालील जो फुगीरपणा आहे, जो पफिनेस आहे तो कमी होतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काळी वर्तुळे स्किनच्या डोळ्याभोवती असतात तीसुद्धा या ट्रीटमेंटमध्ये बरी होण्यास सुरुवात होते. नेक्स्ट आहे हिल्स, स्कार्स अँड ब्लेमिशेस. म्हणजे स्किनवरती जी ॲक्ने आणि पिंपल्स आल्यानंतर जे पिंपल्स निघून जातात त्यावेळेला किंवा ॲक्ने निघून गेल्यानंतर त्या स्किनवरती असे डाग, स्कार्स किंवा कट पडलेले असतात किंवा तिथे खड्डा पडलेला असतो त्या स्किनला. तर तशा टाईपच्या स्किनला पुन्हा लेवलमध्ये आणण्यासाठी ते खड्डे, ते डाग, ते कट ते भरून काढण्यासाठी या ट्रीटमेंटचा खूप उपयोग होतो. नेक्स्ट इफेक्ट आहे स्पीड्स अप हिलिंग. म्हणजे काय तर बरे होण्याचा जो वेग आहे, स्किनच्या जे काही प्रॉब्लेम्स आहे त्या प्रॉब्लेम्सचा बरा होण्याचा, ती प्रॉब्लेम दूर होण्याचा जो एक स्पीड आहे तो वाढतो या ट्रीटमेंटमुळे. म्हणजे तिथं रक्तप्रवाह चांगला होतो, म्हणजे ब्लड सर्क्युलेशन चांगलं झाल्यामुळे आणि जे ॲक्ने साठी जबाबदार असणारे ऑइल, सीबम हे कंट्रोलमध्ये आल्यामुळे त्या जागेवरील जे काही जखमा आहे, डाग आहे, चट्टे आहे, तर हे बरे होण्यासाठी जी हिलिंग आहे, हिलिंगची प्रोसेस आहे ती इथे जास्त स्पीडमध्ये होण्यासाठी सुरुवात होते. म्हणजे लवकर स्किनवरील जी हिलिंगची प्रोसेस आहे ती इथे लवकर होत असते. नेक्स्ट आपण जाणून घेणार आहोत हाय फ्रिक्वेन्सी फेशियलमध्ये यूज होणारे मेथड म्हणजे पद्धत. यामध्ये 2 पद्धतींचा यूज केला जातो, एक डायरेक्ट मेथड आणि एक इनडायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथड ही ऑइली स्किन असेल, ॲक्ने प्रोन स्किन असेल, कंजेस्टेड स्किन असेल, ज्या स्किनवर खूप इन्फेक्शन आहे, ब्लॅकहेड आहे, व्हाईटहेड आहे, अशा स्किन टाईपवरती डायरेक्ट मेथडचा यूज केला जातो. यामध्ये काचेचे इलेक्ट्रोड असतात आणि ते डायरेक्टली स्किनवरती अप्लाय केले जातात. त्यामधून ऑर्गन नावाचा एक गॅस प्रोड्यूस होतो आणि तो व्हायोलेट कलरचा दिसत असतो, ज्यामुळे ॲक्नेला ट्रीट केलं जातं, ॲक्नेची ट्रीटमेंट केली जाते. आणि निऑन गॅस जो आहे तो एजिंग प्रोसेसला रोखण्याचं काम करत असतो. तर त्याचबरोबर या मेथडमुळे जे ॲक्ने तयार होणारे जे काही बॅक्टेरिया आहेत त्याला किंवा ॲक्नेसाठी जे जबाबदार असणारे बॅक्टेरिया आहेत त्याला
किल केलं जातं आणि त्याद्वारे ॲक्नेमधील घाण, पिंपलमधील घाण पूर्णपणे क्लिअर केली जाते आणि जी स्किनमध्ये एक्स्ट्राचं जे ऑइल प्रोड्यूस होत असतं त्याला बॅलेन्स करण्याचं काम इथं केलं जातं. त्याचबरोबर जे स्किन मध्ये जे पोर्स असतात ते ओपन झालेले असतात किंवा मोठे झालेले असतात, त्यामुळे जे इन्फेक्शन असतं ते काढून टाकून त्या पोर्सला टाईट करण्याचं काम, श्रिंक करण्याचं काम या ट्रीटमेंटमध्ये डायरेक्ट मेथडमध्ये केलं जातं. त्याचबरोबर या ट्रीटमेंटमुळे किंवा या डायरेक्ट मेथडमुळे स्किनमध्ये जो एक करंट प्रवाहित होत असतो, माइल्ड करंट जो असतो, जो आपल्या स्किनला बेअर करू शकतो, इतक्या कमी स्वरूपाचा तो करंट असतो. त्यामुळे त्या स्किनवरती टिंगलिंग आणि वॉर्मिंग अशी एक एक्सपिरियन्स तुम्हाला त्या स्किनला घेता येतो किंवा तसा इफेक्ट तुम्हाला तिथे जाणवत असतो. दुसरी जी मेथड आहे ती आहे इनडायरेक्ट मेथड. आता इनडायरेक्ट मेथड ही जी ड्राय स्किन आहे, सेन्सिटिव्ह स्किन आहे, मॅच्युअर स्किन आहे किंवा डिहायड्रेटेड स्किन आहे, एजिंग ज्या स्किनचं वाढलेलं आहे, अशा टाईपची जी स्किन आहे, म्हणजे खूप कोरडी, नाजूक, ज्या स्किनवर रेडनेस लगेच येतो, खूप पातळ स्किन आहे, तर अशा टाईपच्या स्किनवरती या इनडायरेक्ट मेथडचा यूज केला जातो. आणि यामध्ये जो इलेक्ट्रोड यूज केला जातो तो क्लायंटच्या हातामध्ये होल्ड करण्यासाठी, पकडण्यासाठी दिला जातो आणि ज्या ब्युटिशियन किंवा एस्थेटिशियन आहे ते त्या स्किनवरती मसाजपासून सुरुवात करून ती ट्रीटमेंट करत असतात. आणि याच्यामध्ये जे इलेक्ट्रोड असतात त्याच्यामध्ये निऑन नावाचा गॅस तयार होतो आणि त्यामुळे स्किनमध्ये एक रिज्युनेशन असा इफेक्ट मिळत असतो. त्याचबरोबर जे स्किनमध्ये ब्लड सर्क्युलेशन आहे ते इम्प्रूव्ह होतं, स्टिम्युलेट होतं आणि कोलाजन आणि इलास्टिन कोलाजिन यांच्यामध्ये जो इम्प्रूव्हमेंट आहे किंवा यांना एक प्रोत्साहन मिळतं. इलास्टिन कोलास्टिनचं प्रमाण वाढतं, ते उत्तेजित होतात आणि स्किनमध्ये टाईटनेस येण्यास सुरुवात होते. स्किनमध्ये ऑक्सिजनची पातळी वाढते, त्यामुळे स्किन ही हायड्रेटेड राहते. त्याचबरोबर फाईन लाईन्स आहे, रिंकल्स आहे, हे कमी होतात आणि स्किन हायड्रेटेड राहते. त्याचबरोबर या इनडायरेक्ट मेथडमध्ये वॉर्मिंग आणि सूदिंग सेन्सेशन असा एक मसाज असतो किंवा एक वॉर्मिंग आणि सूदिंग असा इफेक्ट या इनडायरेक्ट मेथडमध्ये त्या स्किनवरती जाणवत असतो. नेक्स्ट आहे इक्विपमेंट अँड टूल्स. म्हणजे जे हाय फ्रिक्वेन्सी फेशियल आहे या ट्रीटमेंटमध्ये यूज होणारे टूल्स, ह्यामध्ये ग्लासपासून तयार केलेले इलेक्ट्रोड किंवा नॉब यूज केले जातात. याद्वारे स्किनवरती ट्रीटमेंट केली जाते. तर सगळ्यात पहिला जो आपला नॉब आहे तो आहे मशरूम नॉब. त्याला मशरूम इलेक्ट्रोड असे सुद्धा म्हटले जाते आणि हा जो चेहऱ्यावरील मोठे भाग आहे म्हणजे की कपाळ, गाल यांसारख्या भागांसाठी हा मशरूम नॉब यूज केला जातो. नेक्स्ट आहे स्पून शेप इलेक्ट्रोड किंवा स्पून शेप नॉब. म्हणजे जे स्पून आहे त्याच्या आकाराचा हा इलेक्ट्रोड असतो आणि हे डोळ्याखालील जी काळी वर्तुळे आहे त्यांच्यावर ट्रीटमेंट करण्यासाठी, उपचार करण्यासाठी या इलेक्ट्रोडचा यूज केला जातो. नेक्स्ट आहे कोम इलेक्ट्रोड. कोम इलेक्ट्रोड म्हणजे कंगव्याच्या आकाराचा हा इलेक्ट्रोड असतो आणि जे डोक्यावरील जे ब्लड सर्क्युलेशन आहे, म्हणजे आपल्या डोक्यावरील केसांमधील स्काल्पमधील जे ब्लड सर्क्युलेशन आहे हे उत्तेजित करण्यासाठी, स्टिम्युलेट करण्यासाठी किंवा ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी या कोम नॉबचा किंवा कोम इलेक्ट्रोडचा यूज केला जातो आणि केसांच्या वाढीसाठी सुद्धा हा कोम नॉब खूप इफेक्टिव्ह आहे, कारण त्या स्काल्पमधील ब्लड सर्क्युलेशन हे यामुळे इम्प्रूव्ह होत असतं. नेक्स्ट आहे पॉइंट इलेक्ट्रोड किंवा पॉइंट नॉब. म्हणजे ॲक्ने आहे किंवा ॲक्नेचे स्पॉट आहे तर याला ट्रीट करण्याचं काम किंवा त्या ॲक्नेमधील जे काही इन्फेक्शन आहे याला दूर करण्यासाठी, त्या बॅक्टेरियाला किल करण्यासाठी या पॉइंट नॉबचं किंवा पॉइंट इलेक्ट्रोडचा यूज केला जातो. नेक्स्ट आहे कॉन्ट्राइंडिकेशन फॉर हाय फ्रिक्वेन्सी फेशियल. म्हणजे ज्या वेळेला आपण हाय फ्रिक्वेन्सी फेशियल करतो ही तशी तर सामान्यतः सेफ आणि बेनिफिशियल अशी ही ट्रीटमेंट आहे.
आणि ही त्वचेचे वेगवेगळे जे प्रकार आहेत, म्हणजे जे स्किन टाईप आहे वेगवेगळे, अशा प्रत्येक वेगवेगळ्या स्किन टाईपवरती ही फायदेशीर असते. परंतु ही ट्रीटमेंट करताना आपल्याला काही अटी माहिती असणं गरजेचं आहे. कारण जे काही आपण उपचार किंवा ट्रीटमेंट आपण करणार आहोत, तर त्या ट्रीटमेंट दरम्यान काही संभाव्य जे धोके असतात हे आपल्याला टाळता येणं खूप गरजेचं असतं. म्हणजे जेणेकरून तुम्ही एक ब्युटिशियन म्हणून ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही जे काही फेशियल करत आहात, कुठलीही ट्रीटमेंट करत आहात, तर तुम्हाला त्या क्लायंटबरोबर कन्सल्टेशन करून ते कॉन्ट्राइंडिकेशन माहीत करून घेणं, कुठल्याही ट्रीटमेंट करण्याच्या सुरुवातीला किंवा अगोदर तुम्हाला हे कॉन्ट्राइंडिकेशन माहीत करून घेणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या क्लायंटशी कन्सल्टेशन करणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. तर पहिला जो कॉन्ट्राइंडिकेशन आहे तो म्हणजे प्रेग्नेन्सी. जर ते क्लायंट किंवा ती महिला जर प्रेग्नेंट असेल, तर ही हाय फ्रिक्वेन्सी ट्रीटमेंट किंवा फेशियल हे पूर्णपणे टाळणं खूप गरजेचं असतं. कारण या हाय फ्रिक्वेन्सी मशीनमधून जे काही इलेक्ट्रिक करंट प्रवाहित होत असतो, विद्युत प्रवाह जो असतो, त्यामुळे या स्किनवरती आपण काय करत असतो, ट्रीटमेंट करतो आणि या विद्युत प्रवाहामुळे त्या होणाऱ्या आईला किंवा मग आईला किंवा बाळाला धोका होऊ शकतो. त्यामुळे प्रेग्नेन्सी जर असेल त्या क्लायंटला, तर तुम्हाला ही ट्रीटमेंट पूर्णपणे तुम्ही टाळणं गरजेचं असतं. त्यांना तुम्ही डायरेक्टली तिथे सांगू शकता की तुम्ही प्रेग्नेन्सीमध्ये कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट करू शकत नाही. नेक्स्ट आहे हार्ट कंडिशन अँड पेसमेकर्स. म्हणजे जर एखाद्या लेडीजला हृदयासंदर्भातील काही म्हणजे आजार असतील किंवा मग त्यांना पेसमेकर बसवलेले असतील, तर अशा वेळेला किंवा अशा कंडिशनमध्ये हाय फ्रिक्वेन्सी फेशियल टाळणं खूप गरजेचं असतं. कारण यामधून मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं अगोदर की एक विद्युत प्रवाह त्या मशीनमधून प्रवाहित होत असतो स्किनमध्ये. त्यामुळे काय होतं की ते पेसमेकर आहे, तर या पेसमेकरच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. म्हणजे हृदयाचं काम व्यवस्थित चालावं म्हणून जे काही पेसमेकर वगैरे बसवलेले असतात, तर त्याच्या कार्यामध्ये अडथळा येण्याचं काम या विद्युत प्रवाहामुळे होऊ शकतो आणि त्या क्लायंटला हृदयासंदर्भातील काही प्रॉब्लेम्स जास्त वाढू शकतात. त्यामुळे जर असे क्लायंट असतील ज्यांना काही हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम आहे किंवा पेसमेकर बसवलेले आहे, तर अशा क्लायंटलासुद्धा तुम्ही या ट्रीटमेंटपासून दूर ठेवणं हे अत्यंत गरजेचं असतं. नेक्स्ट आहे मेटल इम्प्लांट. म्हणजे जे काही आपण म्हणजे दातामध्ये कुठल्या लेडीजने काही डेंटल ब्रेसेस असेल किंवा मेटलच्या प्लेट्स बसवल्या असतील किंवा काही स्क्रूसारखे जे मेटल इम्प्लांट असतात, असे जे काही दातामध्ये फिलिंग केलेली वगैरे असते, तर अशा गोष्टी असतील तरीसुद्धा तुम्ही ट्रीटमेंट टाळणं गरजेचं असतं. कारण डेंटल ब्रेसेस हे सुद्धा मेटलपासून बनलेले असतात किंवा जे स्क्रू असतात ते मेटल इम्प्लांट ज्याला म्हटलं जातं. तर त्या दातामध्ये काही जर असे गोष्टी बसवलेल्या असतील, तर त्यामधून सुद्धा विद्युत प्रवाह प्रवाहित होऊ शकतो आणि काही प्रॉब्लेम्स होऊ शकतो. त्यामुळे मेटल इम्प्लांट म्हणजे दातामध्ये काही मेटल ब्रेसेस वगैरे बसवलेले असतील तरीसुद्धा ही ट्रीटमेंट टाळणं खूप गरजेचं असतं. नेक्स्ट आहे एपिलेप्सी. आता एपिलेप्सी म्हणजे आपण सामान्य भाषेमध्ये त्याला फिट येणे असे म्हटले जाते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला सतत फिट येण्याचा प्रॉब्लेम असतो, तर अशा व्यक्तीला सुद्धा तुम्ही या ट्रीटमेंटपासून दूर ठेवणं गरजेचं असतं. कारण जर विद्युत प्रवाहामुळे त्यांना जी फिट आहे ती उत्तेजित होऊ शकते आणि त्यामुळे त्या क्लायंटला प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून ज्या क्लायंटला सपोज फिट येत असेल, ज्याला एपिलेप्सी म्हणतात, तर अशा क्लायंटवर सुद्धा ही ट्रीटमेंट करू नका. नेक्स्ट आहे हाय ब्लड प्रेशर. म्हणजे ज्या व्यक्तीचा जो ब्लड प्रेशर आहे, आपण त्याला उच्च रक्तदाब म्हणतो, हाय ब्लड प्रेशर, तर हे या प्रवाहामुळे किंवा या हाय फ्रिक्वेन्सी ट्रीटमेंटमुळे या ब्लड प्रेशरचा जो काही प्रॉब्लेम आहे एखाद्या क्लायंटला, तर त्यांचा BP अचानक वाढू शकतो आणि किंवा कमीसुद्धा होऊ शकतो. तर अशामुळे तुम्ही ही ट्रीटमेंट जी आहे
ती टाळणं गरजेचं असतं. कारण काय होतं की ही पूर्णपणे स्किनमधून पूर्ण बॉडीमधून हा प्रवाह एकदम माइल्ड जरी असेल तरी तो प्रवाहित होत असतो. त्यामुळे काय होतं की एकदम ब्लड सर्क्युलेशन जास्त वाढू शकतो किंवा रक्तदाब जास्त वाढू शकतो. त्यामुळे हाय ब्लड प्रेशर असणारे जे क्लायंट आहे किंवा लेडीज आहेत त्यांना शक्यतो अशा ट्रीटमेंटसाठी तुम्ही घेऊ नका. नेक्स्ट आहे ॲक्टिव्ह स्किन इन्फेक्शन्स. म्हणजे एखाद्या क्लायंटला खूप जास्त प्रमाणामध्ये स्किनवरती खूप जास्त प्रमाणामध्ये इन्फेक्शन झालेलं असेल, की जसं की कोल्ड सोर्स आहे, त्याला हर्पिस सिम्प्लेक्स असं सुद्धा म्हटलं जाते. म्हणजे जी नागिन वगैरे येते ना स्किनवरती एकदम छोटे 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 पुरळे, तर अशा प्रकारचा काही प्रॉब्लेम असेल किंवा मग म्हणजे ओपन कट्स असतील, जखमा असतील किंवा असे काही फोड असतील ज्याला मोठ्या प्रमाणातले पिंपल्स असतात एकदम मोठे, जे नॉर्मल ब्युटी पार्लरमध्ये ट्रीट होऊ शकत नाही, त्यांना डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट घ्यावी लागते. तर अशा प्रकारचे खूप मोठ्या जखमा असतील ज्या ओपन आहे, स्किन दिसते तुम्हाला, त्याच्या आतलीसुद्धा स्किन दिसते, काही जखमा दिसतात ते स्किनवरती, कुठेही बॉडीमध्ये जर जखमा असतील, ओपन कट्स असतील किंवा मग सोर्स असतात ज्याला मोठा फोड किंवा मोठा पिंपलसुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्याचबरोबर नेक्स्ट आहे सिव्हिअर ॲक्ने विथ ओपन लेसन्स. म्हणजे जे खुल्या जखमा असतात, ज्या ओपन झालेल्या जखमा असतात आणि त्याच्या आजूबाजूला खूप इन्फेक्शन झालेलं आहे, असे छोट्या छोट्या पुरळ आहे, गंभीरपणे तिथे खूप इन्फेक्टेड आहे ती स्किन, तर अशा ह्याच्यामध्ये सुद्धा करू नका. नेक्स्ट आहे फंगल किंवा बॅक्टेरियल स्किन इन्फेक्शन काही असेल, म्हणजे स्किनवरती काही जीवाणू असतात किंवा बुरशी वगैरे सुद्धा लागते स्किनला, तर अशा टाईपचे जर फंगल टाईपची काही बॅक्टेरियल स्किन तुम्हाला दिसत असेल क्लायंटची, तरीसुद्धा ह्या स्किनवरती ट्रीटमेंट करू नका. त्याचबरोबर काही म्हणजे काय होतं की या ट्रीटमेंटमध्ये संसर्ग वाढू शकतो. म्हणजे असे जर कुठं स्किनवर जास्तच ॲक्टिव्ह स्किन इन्फेक्शन असेल तर हा संसर्ग वाढू शकतो आणि पसरू शकतो. त्यामुळे शक्यतो जर असे क्लायंट असेल किंवा अशी स्किन असेल तर या स्किनवरती तुम्ही ही ट्रीटमेंट टाळणं गरजेचं असतं. तुम्ही त्यांना डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देऊ शकता. नेक्स्ट आहे रोसासिया. आता रोसासिया ही एक स्किनची म्हणजे हा आजार म्हणू शकता किंवा ती कंडिशन असते की ही अतिशय संवेदनशील असते स्किन याच्यामध्ये. आणि क्लायंटसाठी जे काही आपण हे फेशियल यूज करतो, तर याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला माहीतच आहे की याच्यामधून विद्युत प्रवाह त्या स्किनमध्ये जात असतो आणि त्याद्वारे त्या स्किनमध्ये एक अशी हीट वाढत असते, प्रोड्यूस होत असते. त्यामुळे काय होतं की स्किनवरती एकदम लालसरपणा आणि ती स्किन अशी चिडचिडी अशी होऊ लागते. तर अशा टाईपची जर स्किन असेल, खूप सेन्सिटिव्ह आहे, खूप रेड स्किन आहे ऑलरेडी, खूप त्या स्किनवरती थोडंसुद्धा काही तुम्ही यूज केलं किंवा कुठली ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न केला तर ती जास्त स्किनवरती प्रॉब्लेम होऊ शकतो. तर ही एक रोसासियाची कंडिशन असते. खूप जास्त प्रमाणात सेन्सिटिव्ह स्किन याला म्हटलं जातं. तर अशी स्किन असेल तरीसुद्धा तुम्ही ट्रीटमेंट करू नका. तसेच जर कॅन्सर किंवा ट्यूमर असेल, म्हणजे चेहऱ्यावर किंवा त्या क्लायंटला काही कॅन्सर रिलेटेड त्रास असेल, तर तुम्ही त्या क्लायंटला जेव्हा कन्सल्टेशन करता त्यावेळेला तुमच्याकडे जो काही फॉर्म असतो कन्सल्टेशनचा, त्याच्यामध्ये तुम्हाला ही सगळं माहिती भरून घेणं गरजेचं असतं. तर अशा वेळेलासुद्धा ट्रीटमेंट टाळणं गरजेचं असतं. नेक्स्ट आहे सनबर्न ऑर सिव्हिअर स्किन सेन्सिटिव्हिटी. म्हणजेच काही काय होतं, अतिसंवेदनशील स्किन असल्यामुळे काय होतं, याच्यावरती ट्रीटमेंट करणं खूप अवघड जातं. म्हणजे एकतर त्वचेमध्ये काय होतं की जास्त ऑलरेडी ती सनबर्न झालेली स्किन आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही या हाय फ्रिक्वेन्सी फेशियलद्वारे ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न केला तर ती स्किन डॅमेज होऊ शकते आणि स्किन थोडीशी जास्त सेन्सिटिव्हिटीमुळे खराब होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे सनबर्न असेल किंवा मग स्किन सेन्सिटिव्ही असेल तर ती सेन्सिटिव्हिटी कमी झाल्यावरती किंवा ते सनबर्न व्यवस्थित झाल्यावरती स्किनवरचं त्या क्लायंटला तुम्ही सजेस्ट करू शकता. तसेच जर एखाद्या क्लायंटवरती काही ऑलरेडी रिसेंट कॉस्मेटिक ट्रीटमेंट त्या क्लायंटनी केलेली आहे, म्हणजे
काय होतं की ती क्लायंट कुठेतरी केमिकल पिल्स, बोटॉक्स, डर्मल फिलर्स किंवा लेझरसारखे उपचार कुठेतरी ऑलरेडी करून येतात आणि त्यानंतर पुन्हा ते पार्लरमध्ये त्यांना ट्रीटमेंट हवी असते. तर असे जे काही क्लायंट आहेत त्यांना ऑलरेडी त्यांनी काही केमिकल पिल्स, बोटॉक्स, डर्मल फिलर्स म्हणतात किंवा लेझर ट्रीटमेंट काही केलेले आहे, तर अशा टाईपच्या स्किनवरती सुद्धा हे ट्रीटमेंट टाळणं खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर जे थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर थायरॉईडचा प्रॉब्लेम असेल, समस्या असेल, तर मानेच्या किंवा घशाच्या आसपास एकदम काय होतं की आपण जी काही हाय फ्रिक्वेन्सी करतो ती नेकपासून सुद्धा करतो. तर त्यामुळे ते थायरॉईड उत्तेजित होऊ शकतं जास्त आणि त्याचे घातक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे जर थायरॉईड वगैरे असेल त्या क्लायंटला, तरीसुद्धा तुम्ही काय करू शकता, ती त्या क्लायंटला सांगू शकता किंवा मग तुम्ही ही ट्रीटमेंट कॅन्सल करू शकता. नेक्स्ट आहे ब्लड डिसऑर्डर्स ऑर क्लॉटिंग इश्यूज. म्हणजे एखाद्या क्लायंटला रक्तासंदर्भातील काही आजार असतील, ज्याला ब्लड डिसऑर्डर्स म्हणतात किंवा मग काही असे आजार असतात, रक्ताच्या गाठी वगैरे कुठे असतात, कुठेतरी असं तुम्ही पाहिलं असेल एखाद्या स्किनवरती असं फुगलेली वगैरे क्लॉटिंग वगैरे तुम्हाला दिसते अशी किंवा गाठ दिसत असते. तर तुम्हाला जर असं काही आढळून आलं स्किनवरती कुठे गाठ आहे, मानेच्या जवळ कुठे, डोक्यावरती, फोरहेडवरती, तर किंवा त्यांना काही आजार असतील तरीसुद्धा तुम्ही त्या अशा प्रकारची ट्रीटमेंट त्यांच्यावर पूर्णपणे करणं हे टाळणं गरजेचं असतं. त्यानंतर आहे एक्स्ट्रीम ॲक्ने ऑर सिस्टिक ॲक्ने. म्हणजे जास्त प्रमाणात स्किनवरती पुरळ असेल, खूप जास्त सिस्टिक असे ॲक्ने किंवा मुरूम म्हटले जातात, अशी कंडिशन त्या स्किनची असेल. जसं की क्लायंट काय होतं की म्हणजे जी स्किन आहे त्याच्यावरती ओपन किंवा जे असे फुगलेले जे काही पुरळ, मुरूम असतात, तर हे अशा टाईपच्या ह्याच्यावरती जास्त इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात स्किनवरती. म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये ॲक्ने आहेत, खूप जास्त ऑलरेडी ती स्किन खूप जास्त प्रमाणात इन्फेक्टेड आहे, की ज्या स्किनवरती तुम्ही ट्रीटमेंट करू शकत नाही. त्या स्किनवरती कट्स दिसतायत, जखमा दिसतायत, ते ॲक्ने ओपन दिसतायत. तर अशा टाईपच्या स्किनवरती तुम्ही ट्रीटमेंट करणं टाळलं पाहिजे आणि त्यांना डॉक्टरांचा सल्ला देणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर क्रोनिक मायग्रेन ऑर हेडेक. म्हणजे एखाद्याला मायग्रेनचा खूप त्रास असतो, खूप डोकेदुखीचा त्रास असतो. म्हणजे काय होतं की ज्यांना खूप तीव्र मायग्रेन किंवा खूप जास्त प्रमाणात डोकेदुखीचा त्रास असतो, तर अशा व्यक्तींवरती जर तुम्ही हे फेशियल करायला गेलात, तर त्या विद्युत प्रवाहामुळे त्या व्यक्तीचा किंवा त्या क्लायंटच्या जो डोकेदुखीचा त्रास आहे तो धोका जास्त वाढू शकतो. आणि त्यामुळे काय होतं की हा धोका टाळण्यासाठी किंवा हे जे काही क्रोनिक मायग्रेन किंवा हेडेक आहे अशा टाईपच्या क्लायंटला तुम्हाला पूर्णपणे टाळणं गरजेचं असतं. त्यामुळे हे जे काही महत्त्वाचे कॉन्ट्राइंडिकेशन आहे हे जर तुम्ही फॉलो केले तर नक्कीच तुम्हाला या ट्रीटमेंटमध्ये फायदा होणार आहे. त्या क्लायंटलासुद्धा धोका होणार नाही आहे आणि तुम्हालासुद्धा सतर्क राहता येईल ही ट्रीटमेंट करताना.